कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागण्याचा दिवस आला आणि तिकडे मतपेटा उघडायला सुरुवात झाली की टेलिव्हिजनवर, वृत्तपत्रामध्ये, ऑनलाईन या बातम्या पाहायला मिळतात की सुरुवातीच्या कालापासूनच भाजप पुढे निघाली. मग दुपारपर्यंत अर्धा निमा निकाल हाती येतो आणि असं कळतं की भाजपच पुढे आहे. आणि शेवटी अखेर भाजपनेच बाजी मारली असं हेडलाईन येते आणि निवडणुकीचा निकाल लागतो. आता हे समीकरणच झालंय की निवडणूक कोणतीही असो, विजय मात्र भाजपचाच. पूर्वी शहरापुरता मर्यादित असलेला हा पक्ष आता अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा सर्वाधिक ताकदवान पक्ष म्हणून पुढे आलाय. पण प्रश्न पुन्हा तोच येतो की भाजपच का? निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीचा का विजय? आणि याच संदर्भात बोलण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आहे. नमस्कार, तुम्ही बघताय पुढचा विचार. खरं तर भारतीय जनता पार्टीचा विजय काय होतो हा विषय आम्ही यासाठी घेतला कारण गत 10-12 वर्षाचा जर इतिहास आपण बघितला तर अगदी लोकसभेच्या निवडणुकीपासून स्थानिक ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा ज्यावेळी निकालाचे आकडे पुढे येतात त्यावेळी महाराष्ट्रामध्ये तरी भारतीय जनता पार्टीच पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतं. अपवाद फक्त 2024च्या लोकसभा निवडणुकीचा आहे, ज्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या खासदाराची संख्या अधिक होती. पण असं का होतं की निवडणूक लढत असताना एकमेकासमोर आक्रमकपणे प्रचार करणारे विरोधक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मात्र अगदी त्या लाईनमध्ये खाली का असतात? कधीतरी ज्यावेळी आपला विजय होत नाही म्हणून विरोधक नाही म्हणायला ईव्हीएम मशीनला नाव ठेवायला पुढे येतात. मोठमोठ्या प्रेस कॉन्फरन्सेस होतात. अनेक पक्ष प्रोजेक्टरच्या माध्यमातून लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की हे जुगाड आहे. भारतीय जनता पार्टी अगदी मतदान यंत्रामध्ये घोळ करते आणि त्यातून त्यांचा विजय होतो, असा विरोधक आरोप करतात. मात्र हा आरोपसुद्धा तत्कालीन असतो. म्हणजे मी हा शब्द यासाठी वापरतोय म्हणजे समजा की आत्ताच्या काही दिवसापूर्वी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्यावेळेस निकाल लागला आणि त्या निकालामध्ये ठाकरे गटानं चांगलं यश मिळवलं, राज ठाकरे यांनाही काही नगरसेवक निवडून आणता आले, त्यावेळी मात्र कुणीही ईव्हीएम मशीनला नाव ठेवलं नाही. अर्थ स्पष्ट आहे की जर आपले लोक निवडून येत असतील तर ते कष्टानं येतात किंबहुना लोकांच्या मतदानातून येतात. मात्र ज्यावेळेस आपला सगळा पराभव होतो आणि विरोधकांचे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येतात त्यावेळी मात्र ते मतदान यंत्रात काहीतरी जुगाड करून येतात, असा आरोप विरोधी पक्ष सातत्यानं करत असतो. मी या प्रश्नाच्या फार खोलात जाणार नाही कारण यात तांत्रिक मुद्देसुद्धा आहेत. एक मात्र खरं आहे की भारतीय जनता पार्टी यासाठी निवडून येते कारण एखादा विजय मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्या पुढच्या 5 वर्षाची तयारी सुरू होते आणि ही तयारी सुरू असताना प्रत्येक पातळीवरती प्रचार यंत्रणा किंबहुना निवडणुकीच्या अनुषंगानं जे जे काही प्रयत्न करायचे असतात ती भारतीय जनता पार्टी अगदी मोठ्या हिरिरीनं करते आणि म्हणून निवडणूक कोणतीही असो, भारतीय जनता पार्टीचाच विजय होतो. खरं तर मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी आत्ताच्या बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागत होता आणि तो निकाल लागत असताना पुन्हा एकदा प्रश्न तोच झाला की नितीश कुमार पुढे कसे आले. भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यानं ते पुन्हा कसे मुख्यमंत्री झाले आणि याचं विश्लेषण मी टेलिव्हिजनवर ऐकत होतो. त्यावेळी राजदीप सरदेसाई नावाचे जे ख्यातनाम पत्रकार आहेत त्यांनी एक किस्सा एका संपादकाला सांगितला. तो अगदी पॅनलवरती सांगितला आणि तो असा होता, आपल्याला माहिती आहे की राजदीप सरदेसाई आणि भारतीय जनता पार्टीचे संबंध कसे आहेत, कारण यापूर्वीच्या अनेक घटनांवरून आपल्याला ते अधोरेखित करता येतील. पण प्रश्न माझा पुढचा आहे की राजदीप सरदेसाई असं म्हणाले त्या दिवशी की भारतीय जनता पार्टीचा विजय बिहारमध्ये का झाला, तर त्यांनी किस्सा सांगितला, जो किस्सा मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न यासाठी करतोय की तुम्हाला अंदाज येईल. त्यांनी सांगितलं की राजदीप सरदेसाई यांचे मित्र विनोद तावडे यांचा 2.5 वर्षापूर्वी त्यांना फोन आला. सकाळची वेळ होती आणि ज्यावेळी बिहारमध्ये नितीश कुमारांनी भारतीय जनता पार्टीला धोका देऊन तेजस्वी यादवांसोबत सरकार स्थापन केलं होतं आणि नितीश कुमारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या दिवशी घडलं काय होतं तर संध्याकाळी 5 वाजता ज्या दिवशी नितीश कुमारांनी शपथ घेतली त्या दिवशी 5 वाजता अमित शहांचा फोन विनोद तावडे जे प्रभारी होते बिहारचे त्यांना गेला आणि विनोद तावडेंना अमित शहा असं म्हणाले की विनोद तुम्हे बिहार जाना है. तर बघा,
हे 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी अमित शहासारखा एक लढवय्या नेता आपल्या निवडणूक प्रभारीला सांगतो की तुम्हाला पुढे तुमच्या राज्यात जायचंय आणि त्या 2.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीनं ज्या कामाची सुरुवात केली होती तो निकाल 2.5 वर्षानंतर लागला, हे वाक्य राजदीप सरदेसाईंचं. म्हणजे ज्यावेळी भारतीय जनता पार्टी एखाद्या निवडणुकीतून बाजूला जाऊन ज्यावेळेस पुढच्या वेळी निवडणूक येईल त्यावेळेस ती निवडणुकीची तयारी करत नाही, तर एक निवडणूक संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या निवडणुकीची तयारी सुरू होते. आणि हे करत असताना साम दाम दंड या सगळ्या टूल्स भारतीय जनता पार्टी खुबीनं वापरते. म्हणजे अलीकडच्या काळात तर आपण काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, भारतीय जनता पार्टीनं जी काही उमेदवारी दिली होती एकाच घरात 5-5, 7-7 लोकांना उमेदवारी देण्यात आल्या. तो त्यांचा प्रयोग फेल जरी झाला असला तरी त्यामागे धोरण काय होतं, तर निवडून येणाऱ्या व्यक्तीलाच निवडणुकीत होतं. अलीकडच्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये तुम्ही जर पुण्यातलं उदाहरण घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्यावेळी त्यांच्या मुलाला उभा करत होते निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीतून निवडणुकीला उभं केलं. सूत्र भारतीय जनता पार्टीचे ठरलेलं आहे की जो माणूस निवडून येतो त्याच माणसाच्या बाजूनं ताकद उभा केली जाते. आणि हे सगळं होत असताना सगळ्यात मोठी ताकद भारतीय जनता पार्टीची काय आहे, तर ते संघटन आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत मजबूत संघटनाच्या जोरावर RSS सारखी एक अशी संघटना जी ग्रासरूटवरती अगदी घुसून काम करणारी संस्था त्यांच्यासोबत आहे. आणि हा कलेक्टिव्हली विजय असतो. म्हणजे काल परवा जरी संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले असते की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यामध्ये मतभेद असल्याचं पुढे आलं असलं तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल की भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फार मोठा वाटा असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काही नेटवर्क आहे ते नेटवर्क भारतीय जनता पार्टीला विजय मिळवून देतं असं म्हटलं तर ते कदाचित चुकीचं ठरणार नाही. दुसरीकडे हिंदुत्व आहे, राष्ट्रवाद आहे. घटना राज्यात देशात काहीही घडो त्याच्यावर हावी कसं व्हायचं आणि हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करत असताना हिंदुत्ववादी लोकांना आपल्या बाजूनं कसं उभं करायचं याची कला भारतीय जनता पार्टीला आहे. म्हणून हा प्रयोग केवळ आता शहरापुरता राहिलेला नाहीये. म्हणजे मागच्या 10 वर्षाचा तुम्ही जर अनुभव घेतला तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष केवळ शहरांमध्येच प्रभुत्व दाखवणारा पक्ष होता, किंबहुना पकड मजबूत करणारा पक्ष होता. आता मात्र अगदी म्हणजे आत्ताच्या आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या आजचा जर निकाल बघितला तर याही निकालामध्ये सर्वात अव्वल निकाल हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच लागलाय. काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याही महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच पुढे होती. त्याच्यापूर्वी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या निवडणुका होत्या. सेमी मेट्रोपॉलिटन शहरातल्या निवडणुका होत्या. त्याही शहरांमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने यश मिळवलं. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपण विचार करतो की काँग्रेस सारखा एक बलाढ्य पक्ष जो देशामध्ये किती वर्ष सत्तेमध्ये होता पण आज दिशाहीन झालेल्या काँग्रेसकडे नेतृत्व स्थानिक पातळीवर नसताना याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होताना पाहायला मिळतो. जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल की ज्या पश्चिम महाराष्ट्रावरती शरद पवारांच्या किंबहुना पवारांच्या विचारांचा पगडा आहे त्याही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून भारतीय जनता पार्टी आज अव्वल होताना पाहायला मिळते. ज्या विदर्भामध्ये काँग्रेसचा गड मानला जातो त्याही विदर्भामध्ये आत्ताचे जर आपण काही दिवसाचे कल बघितले नगरपालिका आणि नगरपालिकेचे तर भारतीय जनता पार्टीनं विदर्भात सुद्धा म्हणजे जिथे काँग्रेसचा गड मानला जातो तिथे मोठी मुसंडी मारण्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईसारख्या शहरावर ठाकरेंच्या विचारांचा मोठा पगडा असताना सुद्धा आपण आता बघितलं की 25 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीनं आपला झेंडा फडकवला. म्हणजे दिशाहीन झालेली काँग्रेस, फूट पडलेली राष्ट्रवादी आणि नेतृत्वाचा कमकुवतपणा हा शिवसेनेला मुंबईमध्ये नडला आणि याचाच फायदा भारतीय जनता पार्टी. दुसरी भारतीय जनता पार्टीची जमेची बाजू काय असेल तर कायम मित्रपक्षांना आपल्याच टप्प्यात ठेवणे. म्हणजे एकीकडे राज्यात सोबत सत्तेत असलेले 2 मित्रपक्ष, एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट, दुसरा एकनाथ शिंदेंची शिवसेना. मात्र ज्यावेळी निवडणूक येते त्यावेळी मात्र भारतीय जनता पार्टीचे जास्त उताना पाहायला मिळतं. मित्रपक्षांना कायम टप्प्यात ठेवण्याचं काम मागच्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी करते आणि त्यामुळे प्रचाराचं नियोजन असेल, आक्रमक प्रचार केला जातो. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळी नेते हे रस्त्यावरती उतरतात किंबहुना व्यासपीठावरनं भाषण द्यायला लागतात त्यावेळेस ते लोकांच्या भावनेला हात घालतात. कुठे प्रांतवादाचा मुद्दा असेल, कुठे जातीवादाचा मुद्दा असेल, कुठे हिंदुत्वाचा प्रश्न असेल, त्यावेळी लोकांच्या भावनेला हात घातला जातो आणि आक्रमक प्रचाराच्यामुळेच भारतीय जनता पार्टीचा विजय होतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
आक्रमक प्रचारशैलीसोबतच तडजोडीचं राजकारण हे भारतीय जनता पार्टी मागच्या अनेक दिवसापासून करते. म्हणजे आपल्याला माहितीये की आपण एक काळ अशी भारतीय जनता पार्टी संसदेमध्ये बघितली होती, एक मतदान कमी पडलं म्हणून सत्तेला लाथ मारणारी. भारतीय जनता पार्टीमध्ये अटल बिहारी वाजपेयींसारखी माणसं होती. आज मात्र भारतीय जनता पार्टी पदोपदी तडजोडीचं राजकारण करताना पाहायला मिळते. या तडजोडीच्या राजकारणातनं रिझल्ट जरी चांगला मिळत असला तरी यामुळं भारतीय जनता पार्टीवरती मागच्या अनेक दिवसापासून मोठे आरोप होत आहेत. आणि हे आरोप होत असताना भारतीय जनता पार्टी काही टूल्स घेऊन पुढे जाते, ज्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोककल्याणकारी योजना लोकांच्या समोर ठेवल्या जातात. अर्थात यातली एक लोककल्याणकारी योजना जी तर इतकी यशस्वी झालीय की मागच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये ती योजना राबवण्यात आली त्या त्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी पुढे गेलीय. मी बोलतोय लाडकी बहीण योजनेबद्दल. सुरुवातीला मध्य प्रदेशमध्ये योजना राबवली, तिथे यशस्वी झाली भारतीय जनता पार्टी. दुसऱ्यांदा ही योजना महाराष्ट्रामध्ये राबवली. आपण बघतोय की 100 पेक्षा जास्त आमदार भारतीय जनता पार्टीला याच योजनेमुळे आणि महिलांनी निवडून दिले. देशामध्ये तिसरं राज्य बिहार होतं, त्या बिहारमध्ये सुद्धा हाच प्रयोग झाला आणि याचं फलित असं आहे की आपण बघितलं बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीचं राज्य. म्हणजे लोककल्याण